एक मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला एक मोटिवेशनल स्पीच देते की बाबा तू इथून पुढे काय कर, कारण आत्तापर्यंत भरपूर गोष्टी झेलल्या केल्या, पण आता इथून पुढे आपल्याला मोठी पर्व गाठायची. एका वाक्यात सांगायचं तर यामध्ये असं सांगितलं की तुम्ही मॅनेजमेंट करून काम करा. मॅनेजमेंट करा की बाबा मला हे करायचं आहे आणि त्यानंतर त्या पर्वाकडे पोहोचा. तर कवितेला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे पर्व. 2024 वर्ष आले, लिहिल्या भरपूर कविता. 2024 वर्ष आले, लिहिल्या भरपूर कविता. काय लिहू तुझ्यासाठी, कारण असं वाटतंय जणू उगवतायत रविता. उगवेल जेव्हा सूर्य निशा. असं काहीसं तू कर, असं काहीसं तू कर, दुःख जाईल हरवून. एक्सपेक्टेशन हा शब्द जणू तुझ्यासाठीच आहे. एक्सपेक्टेशन हा शब्द जणू तुझ्यासाठी आहे. सर्व साध्य तू करावे, कारण माझ्या मनाची प्रीत तुझवर राहील. आणि आशा लागतात फुलू तुझ्या आठवणीमध्येही. ओटी गाणे लागले बोलू, नीट क्षणभर डोळे. नजर जेथे पडेल तेथे, नजर जेथे पडेल तेथे एकात उगवेल हिरवे सारे. कर असं कर्तव्य तू, असे काव्य नित्य नाही, जणू उडतात आकाशी ढग. असं कर्तव्य की पाहत राहील हे सगळं जग. गेलेल्या वर्षाच्या कालखंडात आठव काय काय केले. अजून किती गणिते सोडवायची आणि किती बाकी राहिले. जीवनामध्ये होतील बेरीज वजाबाक्या सर्व. क्षणाच्या या जीवनामध्ये होतील बेरीज वजाबाक्या सर्व. ठरव आता जायचंय कुठे, ठरव आता जायचंय कुठे, कारण गाठायचंय तुला मोठे पर्व, गाठायचंय तुला मोठे पर्व. धन्यवाद.